आता पाहूया महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात नंबर 1। मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन विशेष सुधारणा कार्यक्रमात नागपूर जिल्हा अव्वल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव। कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस धावले। अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या नीलमच्या पालकांना मिळाला व्हिसा। होळीआधी कशेडी बोगद्यातील दुसरी लेन सुरू होणार। सध्या कशेडी बोगद्यातून एकच लेनची वाहतूक सुरू। कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार। वाशिमच्या रिसोडमध्ये 16 वर्षाच्या शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार। रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये सोसायटी सदस्याकडून वॉचमॅनला मारहाण। गाडी पार्किंगच्या वादातून मारहाणीत वॉचमॅन शंकर कोडम गंभीर जखमी। बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर। बस स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क उभारणार। वांद्रे-वरळी सिलिंगवरून कलानगरकडे जाताना एक मोठ्या होर्डिंगची नागरिकांना भीती। होर्डिंग काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार रेल्वे विभागाकडे तक्रार। रेल्वे विभागाचं दुर्लक्ष।